इसीलिए हमने ये डिसाइड किया दैट वी द 2/3 members of parliament of the belonging to the Aam Aadmi Party in Rajya Sabha exercise the provisions of the Constitution of India and merge ourselves with the BJP. हम बीजेपी में विलय करते हैं। हम सब अपने आप को सौभाग्यशाली महसूस कर रहे हैं कि हम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की लीडरशिप में और गृह मंत्री अमित शाह जी की संकल्प शक्ति के साथ जुड़कर बिना रुके और बिना थके देश के लिए काम करेंगे। दिल्लीच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घटना समोर आली आहे। राघव चड्डा यांनी नुकतंच आम आदमी पक्ष सोडून 7 राज्यसभांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय। नेमके 6-7 नाहीत, हा आकडा भारताच्या विरोधी दलबदल कायद्यातील अँटी डिफेन्शन लॉ 2/3 बहुमताच्या मर्यादेशी जुळतो, म्हणजेच कोणाचंही सदस्यत्व रद्द होत नाही। हा राजकीय भूकंप नाही, तर ही अत्यंत अचूक कायदेशीर केलेली रणनीती आहे। गेल्या 3 वर्षात आप कसा टप्प्याटप्प्याने संपत गेला। ईडी आणि सीबीआयच्या केसपासून ते केजरीवाल यांना 5 महिने तुरुंगात ठेवण्यापर्यंतचा प्रवास। फेब्रुवारी 2025 मध्ये दिल्लीतील जागा 62 वरून 22 वर घसरल्या। 2024 मध्ये केजरीवाल यांच्या अटकेला मान्यता देणाऱ्या त्याच हायकोर्ट न्यायाधीशांनी 2026 मध्ये त्यांच्या सुटकेविरुद्धच्या अपीलची सुनावणी केली आणि त्यांनी स्वतःच्याच बाजूने केलेली रिक्युजल मागणी फेटाळून लावली। यानंतर राघव चड्डा यांच्या विरोधात 22 दिवसांची कारवाई झाली। 2 एप्रिलला त्यांच्याकडून उपनेतेपद काढून घेतलं। 3 एप्रिलला भगवंत मान यांनी त्यांना कॉम्प्रोमाइज म्हणत 15 एप्रिलला त्यांची Z+ सुरक्षा काढून घेतली आणि 24 एप्रिलला त्यांनी भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला। तर या भाजपच्या रणनीतीबद्दल आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी श्रुती, आपण पाहताय नवराष्ट्र। सर्वात आधी आपण राघव चड्डा यांच्याबद्दल जाणून घेऊया। राघव चड्डा हे पेशाने चार्टर्ड अकाउंटंट। राघव चड्डा यांची राजकीय सुरुवात 2011च्या अण्णा हजारे यांच्या इंडिया अगेन्स्ट करप्शन आंदोलनापासून झाली। 2012 मध्ये आम आदमी पार्टीची स्थापना झाली, तेव्हा संस्थापक सदस्यांमध्ये राघव चड्डा हे सर्वात तरुण चेहरा होते। चड्डा यांनी पक्षाची आर्थिक बाजू सांभाळण्यापासून ते दिल्ली सरकारचं बजेट मसुदा तयार करण्यापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावली। 2015च्या ऐतिहासिक विजयानंतर ते पक्षाचे सर्वात तरुण खजिनदार बनले। 2020 मध्ये राजेंद्र नगर मधून आमदार म्हणून निवडून आल्यावर त्यांनी दिल्ली जल बोर्डाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले। संजय सिंह यांच्या उपस्थितीत 2023 मध्ये त्यांना राज्यसभेचे नेते बनवण्यात आले आणि पंजाबमधून राज्यसभेचे ते खासदार झाले। सर्व काही व्यवस्थित सुरू असतानाच अचानक काय झालं? 2 एप्रिल रोजी आम आदमी पार्टीने एक धक्कादायक निर्णय घेतला। राज्यसभेतील उपनेते पदावरून राघव चड्डा यांना हटवण्यात आलं आणि त्याच जागी उद्योगपती अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली। हे चड्डा यांच्यासाठी खूप अपमानजनक होतं। पक्ष सांगत होता की चड्डा राज्यसभेत भाजपवर हवी तशी टीका करत नाहीत, पण अंतर्गत गोटात चर्चा अशी होती की चड्डा यांची वाढती लोकप्रियता केजरीवाल आणि भगवंत मान यांच्यासाठी अडथळा ठरत होती। त्यातच 15 एप्रिलला अशोक मित्तल यांच्या घरावर ईडीने धाड टाकली। या धाडीनंतर राजकीय हालचालींना वेग आला। चड्डा आणि मित्तल यांच्यात गुप्त बैठका होऊ लागल्या आणि ऑपरेशन लोटसची सुरुवात झाली। पहिलं म्हणजे आपला मोठा धक्का। राघव चड्डा हे पंजाबमधून राज्यसभेवर निवडून गेलेले आपचे प्रमुख नेते। त्यांच्यासोबत आपच्या 10 पैकी 7 राज्यसभेच्या खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यामुळे भाजपमध्ये आप कमकुवत झालं असून 2027च्या पंजाब विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपची ही मोठी खेळी मानली जात आहे। पंजाबमधील 6 खासदार आणि दिल्लीतील 1 खासदार भाजपमध्ये गेल्यामुळे आपच्या अंतर्गत एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। दुसरं म्हणजे ऑपरेशन कमळ आणि कायदेशीर पेच टाळणे। राघव चड्डा यांनी 2/3 खासदारांसह भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे पक्षाबद्दल विरोधी कायद्याअंतर्गत अँटी डिफेन्शन लॉ त्यांची खासदारकी रद्द होण्याचा धोका टळला आहे। ही भाजपची एक सुनियोजित रणनीती होती।
ज्याद्वारे त्यांनी आपला फोडून तांत्रिक अडचणींशिवाय पक्ष विलीन केलाय। तिसरं म्हणजे अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य करणे। राघव चड्डा यांनी आरोप केला आहे की चुकीच्या पक्षात होते आणि आता त्यांना योग्य तो पक्ष मिळालेला आहे। आपच्या वरिष्ठ नेतृत्वाने आपला आवाज दाबल्याचा आरोप चड्डा यांनी केलाय। यामुळे दिल्ली आणि पंजाबमध्ये भाजप केजरीवाल सरकारवर भ्रष्टाचार आणि अंतर्गत बंडखोरीवरून अधिक आक्रमक होणार आहे। चौथा मुद्दा म्हणजे आपमधील अंतर्गत कलह वाढणे। स्वाती मालीवाल यांच्याशी संबंधित प्रकरण आणि त्यानंतर राघव चड्डा यांचे बाहेर पडणे हे आपमधील अंतर्गत गटबाजी दर्शवते, ज्याचा फायदा भाजपला होत आहे। राघव चड्डा यांनी आपवर राष्ट्रहितापेक्षा स्वतःच्या हितासाठी काम करत असल्याचा आरोप केला आहे, ज्यामुळे आपची प्रतिमा मलिन झाली आहे। पाचवा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रीय राजकारणात भाजपचे वर्चस्व। राज्यसभेत आपचे खासदार कमी झाल्यामुळे भाजपला आपला अजेंडा राबवणे अधिक सोपे होणार आहे। राघव चड्डांसारखा तरुण आणि आक्रमक नेता पक्षात आल्यामुळे भाजपला दिल्ली आणि पंजाबमध्ये आपच्या विरोधात एक तगडा चेहरा मिळणार आहे। आता प्रश्न असा उपस्थित होतो की कालपर्यंत भाजप हा गुंडांचा पक्ष आहे म्हणणारे राघव चड्डा आता भाजपची वकिली करणार का? भाजप राघव चड्डा यांना त्यांचे अधिकार आणि हक्क मिळवून देणार का? तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी नवराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका।